हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं काल लग्न झालं आणि काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि म्हणायला लागले की इंदुरीकर महाराजांनी एवढं मोठं लग्न कशाला केलं. कीर्तनामध्ये तर लय सांगत होते छोटं लग्न करा आणि स्वतः तर आपल्या मुलीचं एवढं मोठं भलं लग्न केलेलं आहे. म्हणजे बोलायचं एक वागायचं एक अशा पद्धतीने टीका केलेली आहे. परंतु भावड्यांनो लक्षात घ्या, आदरणीय हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे. तुमची जशी ऐपत आहे लाजू नका. सगळ्यात महत्त्वाचा इंदुरीकर महाराज यांनी दिलेला सल्ला आहे की लाजू नका. शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, सर्वसामान्य लोकांनी एवढं मोठं लग्न करून त्यामध्ये फंद्यात पडण्याची गरज नाही. हा ज्यांच्याकडे लग्न आहे बघा, एखादा प्राध्यापक आहे, एखादा इंजिनियर आहे, एखादा डॉक्टर आहे, ज्याच्याकडे 50 लाख शिल्लक आहेत, 1 कोटी रुपये शिल्लक आहेत, त्यातले जर त्यांनी 4-2 लाख रुपये 10-5 लाख रुपये जर मुलीच्या लग्नासाठी खर्च केले हाऊस म्हणून, आणि बघा यातून रोजगार निर्मिती होतो. जर उद्या सगळ्यांनी जर ठरवलं की 4 लोक बोलवायचे आणि लग्न करायचं, मग साऊंड सिस्टमवाले, मंडपवाले, गाड्यावाले, अजून कितीतरी मोठमोठाले ते हॉलवाले, या लोकांनी मग कसं जगायचं. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे लग्न होतात याद्वारे अनेकांना रोजगार भेटतो. आपल्या देशामध्ये रोजगारीची एवढी मोठी भली समस्या आहे. परंतु काय होतं, काही लोकांना लगेच आपलाच हिंदू धर्मच दिसतो टार्गेट करायला. अरे दुसऱ्या धर्मावर टीका करून बघा, तिथं तुमची हिंमत होती का? तिथं तुमची हिंमत चालत नाही. आणि इंदुरीकर महाराज यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. बघा एका कीर्तनाचे किती रुपये घेत होते ते तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कमीत कमी 20,000 तरी घेत होते. आणि मग दिवसातून 2 कीर्तन 3 कीर्तन, मग बघा महिन्याला किती झाले, वर्षाचे किती झाले, आतापर्यंत किती झाले. परंतु इंदुरीकर महाराजांनी तो पैसा, नीट लक्षात घ्या, इंदुरीकर महाराजांनी तो पैसा सगळा स्वतःच्या प्रपंचामध्ये लावला नाही. तो पैसा त्यांनी अनेक मुलांना घडवण्यामध्ये, काही त्यांची शाळा आहे, शिक्षकांना ते मोफत पगार देतात, म्हणजे समाज उपयोगी कार्यामध्ये त्यांनी तो पैसा घातलेला आहे. गोशाळा असेल, गोसेवा असेल, अनेक मुलांचं शिक्षण असेल, कोणाचं गोरगरीब मुलांचं लग्न असेल. म्हणजे इंदुरीकर महाराजामुळे सुद्धा कमीत कमी नाही म्हटलं तरी त्यांनी आतापर्यंत 1000 कुटुंब उभा केलेले आहेत. आणि आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे, सर्वास पोटास लावणे आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला पोटाला लावा, उभा करा, रोजगार द्या. म्हणजे इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंत किमान 1000 लोकांना रोजगार दिलेला आहे, म्हणजे पोटाला लावलेला आहे. आणि मग अशा इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा लग्न, आता इंदुरीकर महाराजांना महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही. दुसरं कारण बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक, असं मी म्हणतो असा गावातला माणूस नसेल महाराष्ट्रातला की ज्याने समोर जाऊन इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकलं नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलेला, आता जेवढे काही राजकारणी आहेत, आमदार, खासदार, नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मोठमोठे उद्योगपती, डॉक्टर, इंजिनियर, वकील, या सगळ्यांनी कधी ना कधी इंदुरीकर महाराजांना कीर्तनासाठी बोलवलंय. मग आता या सगळ्यांना जर बोलवायचं ठरलं, आता मुख्यमंत्री येणार, आमदार येणार, मंत्री येणार, ह्या सगळ्यांना बोलवत लागणार संबंधित. आणि अशा संबंधित लोकांना बोलवायचं नाही का? जे पाहुणे रावळे आहेत, आता मोठमोठाले, एकदा माणूस मोठा झाला की मोठाले पाहुणे, मोठाले रावळे. आता मुलगा बी श्रीमंत आहे, एकदम कॉन्ट्रॅक्टर आहे, गुत्तेदार आहे, अनेक वाहने आहेत त्याच्याकडे, तो बी श्रीमंत आहे, त्याचे पाहुणे, मग ते पाहुणे येणार, मग त्यांना कुठं रानात बसविणार का? मग त्यांच्यासाठी खुर्च्या टाकणं नग का? VIP पाहुण्यासाठी सोफा टाकणं नग का? मग नेमकं असं इंदुरीकर महाराजांनी असं नेमकं वेगळं काय केलंय? काहीच नाही केलं. परंतु उगच पोटदुखी, काही जणाला काय असतं, देणं घेणं आणि पोटदुखी. अरे इंदुरीकर महाराजांनी नेमकं प्रबोधन काय केलेलं आहे ते तरी पहा. इंदुरीकर महाराज काय म्हटले की बाबांनो, शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, ऋण काढून सण करू नका. किती सोपा सल्ला आहे बाबा. आज तुम्ही गरीब असाल, उद्या श्रीमंत होऊ शकता. उद्या आताचा श्रीमंत उद्या गरीब होईल. परंतु जर तुम्ही गरीब असाल, काय असं गरिबी आली, आपल्याकडे एक म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. आणि बघा येथे तुम्ही गरीब असतात तर लाजू नका अजिबात. फक्त तिकडचे 10 लोक, तिकडचे 10 लोक, जे सर्वसामान्य, ज्या मुलाला नोकरी नाही, लक्षात घ्या, ज्या मुलाला नोकरी नाही, मग अशा मुलाचं लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तोच पैसा तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यामध्ये घाला, असं इंदुरीकर महाराजांचं म्हणणे. त्याच्यावर एखादा धंदा टाका, 4 गाई घ्या, 4 म्हशी घ्या आणि श्रीमंत व्हा. बघा तुम्हाला श्रीमंत होण्याचा एकदम सोपा मार्ग इंदुरीकर महाराजांनी दिलेला आहे. एवढं मोठं प्रबोधन केलेलं आहे. त्यांच्यासारखं प्रबोधन कोणी केलं का? तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नेमक्या काय समस्या आहेत त्याच्यावर इंदुरीकर महाराज भाष्य करतात. परंतु ते तुम्हाला पटत नाही. म्हणजे आणि जर उद्या तुम्ही त्याच पैशाद्वारे उद्योगपती झालात आणि तुम्हाला मुलगी झाली, तुमच्याकडे 5-50 लाख रुपये शिल्लक आहेत, मग अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात 10-5 लाख रुपये खर्च करा, पाहुण्या रावळ्यांना बोलवा. असा म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या बोलण्याचा नेमका अर्थ तुम्हाला काढता आला नाही. फक्त एक काय असतं, पोटदुखी असते, जळजळ असते. आपल्याला कसं आहे, शेजारच्याचं चांगलं झालेलं पाहत नाही, आणि म्हणजे एक माणसाचा तो एक दुर्गुण आहे.
त्यामुळे या दुर्गुणाच्या पोटातून इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका करू नका. आणि इंदुरीकर महाराज यांनी जे केलेलं आहे आतापर्यंत समाजाचं भलंच केलेलं आहे, चांगलंच सांगितलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनेच लग्न केलेलं आहे. मत मांडा.